आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आदित्य ठाकरेंचा आज धारावी आणि नायगावमध्ये शाखा संवाद दौरा। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। सांगलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवाराची घोषणा। राजू शेट्टींकडून सांगलीत महेश खराडेंना उमेदवारी। पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सुनेत्रा पवार आज राजगडच्या दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गावभेट दौऱ्यांवर भर। सुप्रिया सुळे आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। कापूरहोळ, निगडे, धांगडवाडीसह अनेक गावांना सुप्रिया सुळे भेट देणार। सुप्रिया सुळेंसोबत आमदार संग्राम थोपटे हे देखील दौऱ्यात सहभागी होणार। तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार। देशभरात तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर मतदान होणार। रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात। 19 एप्रिल रायगड लोकसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। सुनील तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये प्रमुख लढत। प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंवर साताऱ्यात एंजिओप्लास्टी। सयाजी शिंदेंच्या छातीत दुखू लागल्यानंतर रुग्णालयात भरती। सयाजी शिंदेंची प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती। विदर्भासह मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा। 50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सरकारकडून नुकसानीच्या पंचनाम्यांची शेतकऱ्यांना अपेक्षा।